महिलांचं एकच म्हणणं आहे की फक्त यावेळेस राधाकृष्ण विखे पाटीलच निवडून येणार. महिलांना आता कसं आहे, लाडक्या बहिणीमुळे बरेच सोयी निर्माण झाल्यामुळे ना महिलांचा कल जरा इकडं विखे साहेबांकडे जास्त आहे. काय मोबाईलवर काय केलंय? साहेबांचा फोटो, बाकी काय मोबाईलवर काय मनात आहे साहेब आमच्या. विखे पाटील घराणं हे माझ्यासाठी काय राजकारणामधला विषय नाहीये. विखे पाटील म्हणजे हा माझ्या काळजाचा विषय. ही काय सोसायटीची निवडणूक नाही किंवा ग्रामपंचायत निवडणूक नाही किंवा कुठल्या पतसंस्थेची निवडणूक नाही. ही गाव लेवलला तुम्ही करा. आमदारकीची निवडणूक आहे. तरी माझ्या सर्व नागरिकांना, मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की आपण विखे साहेबालाच मतदान करून विखे साहेबाला निवडून आणावा. शरद पवार आलतं, आता उद्या ती गांधी येणार आहे त्या. अहो त्यांना म्हणा इथं उभे राहा ना. हा. तुम्हाला पाच चारही म्हणून द्यायची कडू. त्याला मग शरद पवार म्हणा तू उभा राह. हा. पण राहुल गांधीला म्हणा तू उभा राह इथं. हा. तरी नाही येणार निवडून. काय इकडे विखे पाटीलच बनणार आहे. विखे पाटील हो, एवढं? त्याचं कार्य एवढं. हा. हे तलाव बिलाव कोणा बांधले, पाटाचं पाणी कोणा आणलं, त्यांनीच आणले. काही गावासाठी करू शकते. हा. देवीला गेली ती. हा. तिथले लोक म्हणे काहीतरी करा पाहिजे देवीसाठी. हा. 500 रुपयाची पावती वाढली. ही बाई जर 500 रुपयाची पावती दिली तर गावासाठी, तालुक्यासाठी काय करणार आहे? आमचं ग्रामदैवत आहे भैरोबा. हा. त्याला 50 लाख रुपये दिले साहेबांनी. हा. बस 50 लाख? 50 लाख दिले. आज 4.5 कोटीचे कामं केलेले. विरोधकांचं एक तरी काम दाखव. तुम्हाला बोर्ड तरी गावात घुसले असेल, एखादी पाठी तरी दिसली की विरोधकांची. आम्हाला विखे पाटलालाच निवडून आलं पाहिजे आणि विखे पाटील आहे ना आम्हाला सगळ्याला सहकार्य करत्या. दुसरं नाही, आम्हाला विखे पाटील पाहिजे. विकास तुम्हाला सांगतो, आमचं मालुंजा असेल, डिग्रस असेल, आंबोरा असेल, हे मान्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दत्तक घेतलेले गाव आहे. त्या गावांमध्ये आतापर्यंत जेवढा विकास मालुंजा, डिग्रस, आंबोर त्याचं झालं तेवढं त्यांच्या जे गाव विखे थोरातांकडे 40 वर्षापासून त्या गावांमध्ये आज जायला रस्ते नाही, पाण्याची सुविधा नाही, बायकांच्या डोक्यावरचा हंडा उतरलेला नाही अजून. विखे साहेबांनी जरा थोडीशी मदत केली. मला कोणी घेत नव्हतं दवाखान्यात. जो आम्हाला उमेदवार उभा केलाय ते घोगरेबाई, हा. तिच्या या गावातल्या लोकांना दरवाजा माहित नाही. त्या घोगरेबाईचा दरवाजा कुठे आहे बा. बाळासाहेब थोडताना कुठे उमेदवार मिळाला नाही म्हणून त्या बाईला त्यांनी उमेदवारी दिली. आमचे आजोबा सांगायचे इथं तळ झालं फादरा मारला आमच्या जमिनी शहरी वऱ्यामध्ये. तेव्हा पाणी नव्हती प्यायला. ते खासदार साहेबापासून त्यांचे आमचे लय उपकार आहे साहेबांचे. उभं राहिले याच्यात एरियामध्ये, शिर्डीमध्ये, तर विखेच येणारा. जे पाट आहे, रस्ते आहे, घरकुला आहे, पार नाही ते काम आहे. कोणी आजारी पडलं तरी त्यांच्या करताना गाड्या आहे, औषधं आहे. नमस्कार मंडळी, मी आता आलोय शिर्डी मतदारसंघामध्ये असलेलं शिबलापूर या गावामध्ये. तर सकाळचा टायमिंग आहे. लोक अगदी वेगवेगळ्या भागामध्ये लोक बसली ती. कोण आपल्या काही कामानिमित्त लोक गावामध्ये आली. त्यांचा या विधानसभेविषयी नेमकं म्हणणं काय ते जाणून घ्या. खरं तर हे गाव जोडलंय शिर्डी मतदारसंघामध्ये. नेमकं ह्या भागातले लोक कुणा पाठीमागे उभा राहतील आणि ह्या गावामध्ये नेमकं पारडं कुणाजड आहे, चला तुम्हाला बघायला मिळेल. तर ग्राउंड रिपोर्टच्या सुरुवातीलाच आपल्यासोबत काय ताई, त्या ताईसोबत संवाद साधूया. ताई नमस्ते. नमस्कार. कुठे निघाला तुम्ही सकाळी? आम्ही आता बाहेर पानोडीला चाललो होतो. पानोळीला काय बस येते काय इथं? बस येते. बर, आता निवडणूक लागली त्याकडे लक्ष आहे का? हा चालू आहे ना, आहे ना. चालू आहे. प्रचार यंत्रणा त्या गाड्या लागल्या असतील हो त्या. हो, बघतोय काय प्रचार करायचं पण महिलांनी, काय चालू आहे. ठरवलं इकडे आता? महिलांना आता कसं आहे, लाडक्या बहिणीमुळे बरेच सोयी निर्माण झाल्यामुळे ना महिलांचा कल जरा इकडं विखे साहेबांकडे जास्त आहे. हा, हा. मतदारसंघ जरा जास्त वाटतोय. प्रचाराचाही दृष्टिकोन नकोय हा. या गोष्टीसाठी, कारण आपल्याला जे पाहिजे ते त्यांच्याकडून भेटतंय. हा हा. त्यामुळे ते स्वतःहून प्रचार करताय. आज प्रचाराची सुद्धा गरज इथं नाहीये. विखे साहेबांना गरज नाही. नाही, प्रचाराचीच गरज आता नाही. लाडकी कारण बहीण म्हणलं तुम्ही, आता आली लाडकी बहीण, आता योजना आली या. पण त्यांचं दुसरं काय श्रेय विखे पाटला? त्यांना काय आहे ना, 1 रुपया पीक विमा आहे. आता आयुश्री योजना येणार आहे, वयश्री योजना, हा. ज्या वयोवृद्ध लोकांना सुद्धा देखील त्या योजनेचा लाभ होणार आहे. हा. लोकांना जर सर्व्हिस भेटत असेल चांगली तर नक्कीच ते प्रचार न करताही निवडून येऊ शकता, असं माझं मत आहे. बर, येतील ना निवडून? ओके, धन्यवाद. निवडून येतील का? येणार नक्की. 100%. Done. महिलांसाठी खास काय केले त्यांनी? लाडकी बहीण सोडून खास दुसरं महिलांसाठी काय आहे का? आहे कारण ना. महिला बाकी सुरक्षित आहेत का शिर्डीमध्ये या हो, भागामध्ये? आहेत ना. हा. महिला सशक्तीकरण किंवा सुरक्षासाठी भरपूर त्यांनी आता नाही का एक महिलांसाठी, आता आठवत नाही, काहीतरी क्रमांक दिलेला आहे, त्यावर त्यांनी कॉलिंग करून कधी त्यांना रात्रीची वेळ जरी लागली तरी ते सुरक्षेसाठी ते पथक येऊ शकतात. पण पण माणसं कशी येते बाकीची? आहे ना. स्वभाव चांगले हो आहेत? हो. ठीक आहे. ताई काय म्हणतो? ताई नमस्ते. नमस्ते. हा. महिलांचं एकच म्हणणं आहे की फक्त यावेळेस राधाकृष्ण विखे पाटीलच निवडून येणार. राधाकृष्ण विखे पाटील हो. कशाला जेव्हा आता संधी ती पिपाड बाई एक महिला उमेदवार व्हायला लागली नाही इकडं. नाही, सारी त्यांचे घोगरेबाई. काम चांगले आहेत त्यांचे इथे. हा, तुम्हाला ती घोगरेबाई माहिती आहे? आता जराशा दिसायला लागल्यात. हा. याच्या आधी- अगोदर नव्हत्या माहिती. हा. बरं, करतील काम, त्यांना संधी दिली पाहिजे. नाही, आपले खात्रीचे आणि आहेत आपले साहेब. हे काय केलंय साहेबांनी? त्यांनी खूप सगळ्या गोष्टी लोकांसाठी, गरिबांसाठी, हॉस्पिटल सगळ्या आहेत त्यांच्यासाठी. हा.
तेच निवडून येणार. तुमच्या इथे कोणत्या चौथ्या शाळेला काय कामाला कोण आहे तिथं? नाही असं पण नाही. हा पण कशी आहे ती बाकीची माणसं कशी आहेत? स्वभाव कसा आहे त्यांचा? स्वभावाने चांगले आहेत. हा गॅरंटी निवडून यायची. हो 100%. बर महिला म्हणून त्यांच्या पाठीमाग आहे. हो. ठीक आहे महिला म्हणून पाठीमाग आहे. नमस्ते. नमस्ते. तुमचं काय नाव? शीतल. बरं तुम्ही पण सगळे सोबत चाललाय काय? हो. हा काय आता निवडणूक लागली या लाडकी म्हणा इकडं एका बाजूला महागाई इकडं काय करायचं ठरलंय महिलांनी? काही नाही, आता विखे साहेबांनी बरंच आपल्याला सहकार्य केले. लाडक्या बहिणी मार्फत महिलांना बरीचशी मदत झाली आहे. हा हा बर मग त्यामुळे मग त्यांची निवडून येण्याचे चान्सेस आहेत. महागाई वाढली काय करायचं त्याला? महागाई होतच आहे आता. हा बर महागाईची काय अडचण नाही. हा येतील निवडून येतील गॅरंटी. गॅरंटेड. राम राम. राम राम काय नाव? सुनील बोंद्रे. गाव हीच. हो बर काय शेती करता काय? शेती. हा काय गावात गाडी यायला त्या प्रचार बघितल्या? हो आले ना. सभा होती ह्याची एकदा त्याची हो, एकदा हो. 3 उमेदवार आहेत इकडं. हो काय करायचं इकडं? विखे साहेब. विखे साहेब. हो अहो सगळे विखे साहेब का म्हणालाय? कामं चांगली आहे ना त्यांची. काय केलं एवढी कामं काय केली? हो मग डिप्या बसवल्या, रस्त्याची काम आहे, ब्लॉकेज बसवले, हे डांबरीकरण, हा खूप काम आहे. बर हो शिवाय येतो सफेद घोगरे बारासाठी. नाही हा विखे साहेब येतील हो गॅरंटी 100%. 100%. 100%. एवढा विश्वास आहे? हो कामं चांगली आहे ना. बर बर दादा नमस्ते. नमस्कार. काय नाव तुमचं? संतोष चव्हाण. काय करतं काम? शेती. शेती. बर काय तरुण पोरांनी काय करायचं विधानसभेला इकडे? तरुण पोरांनी काय हिंदुत्व जपायचं आणि दुसरं काय जपायचं? काय हिंदू जापाय म्हणजे काय करायचं? हिंदू जपायचं म्हणजे आपल्या हिंदुत्वावर साहेबांनी काम करावं बुवा. कुठल्या साहेब करत नाही ते? साहेब करतात ना. हा साहेबाचं ना आमच्या गावाचं रक्ताचं नातं आहे. हा हा बर एवढं प्रेम. हो एवढं प्रेम 100%. हा साहेबांनी भरपूर कामं केलेली आमच्याकडे. बर येतील निवडून. अहो 100% काळ्या दगडावरची पांढरी रेष दादा ती. गॅरंटी आहे. हो गॅरंटेड. ठीक आहे राम राम. काय नाव तुमचं? जौरबाई. बर तर आता 20 तारखेला मतदान आहे इकडे सगळीकडे आपलं वातावरण तापलं शिर्डीचं मात्र जे ते वेगवेगळं नावं चर्चा इकडं काय होईल आता काय करायचं? काय सगळे विखे साहेब चालणार. विखे पाटील सगळं इकडे विखे पाटील, दुसरं नाही कोणी. हे काय आता आले इलेक्शनच्या टायमाला राहिले उभे लागले मत मागायला. हा बाकी काय 5 वर्षातून फक्त एकदाच येते मत मागायला, मध्ये नाही येते. मग आधी मध्ये कधी आले नव्हते? काय त्याचं फार दावे तेरायला यायचे होते ते बंद झाले. ते हा. इथं येत होते बरे दावे तेरायला, हा. ते बंद झाले. विखे साहेब. नाही नाही हे बाकीचे विरोध पण उभे विखे साहेब राहिले. येत होते का? विखे साहेब रोजच आहे शिपलापूरला. हा बर काय बालेकिल्ला आहे त्यांचा इथला? बालेकिल्लाच आहे. हा किती मत पडतील गावातलं? तरी 80%. 80%. हा बर मग विजय आहे म्हणा फिक्स. मग विजय किती होईल? आमचं गण लाखाच्या पुढचं आहे, पण लाखाच्या पुढेच व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे. हा. नमस्ते. नमस्ते. तुमचं काय नाव? प्रकाश शिंदे शिवलापूर. बर तुम्ही काय करता काम? शेती. शेतीच करताय. हा. बर काय लोक विखे पाटला एवढंच बोलून अहो, त्यांचंच काम आहे त्यांच्यामुळे परिसर जो हिरवा दिसतो ना त्यांच्यामुळे दिसतोय. हा. हा? अहो ती काय गावासाठी करू शकते. हा. देवीला गेली ती हा. तिथले लोक म्हणे काहीतरी करा पाहिजे देवीसाठी. हा. 500 रुपयाची पावती वाढली. ती पावती व्हॉट्सअपला मला आली, मी सगळीकडे व्हायरल केली. ही बाई जर 500 रुपयाची पावती दिली तर गावासाठी तालुक्यासाठी काय करणार आहे? ती निवडून येऊन काय करणार आहे? हा, हा, हा. हा? तसं विखे पाटलाला जर सांगितलं आमच्या देवस्थानला कमीत कमी 50 लाख रुपये दिली भैरवनाथ देवस्थानला. हा, हा, हा. एवढा मोठा निधी कोण देणार आहे? ती देणार आहे का? बर बर बर. हा? हा. तिला कोणी ओळखीतच नाही ना. नाही. आणि तिला कोण काम सांगणार आहे? हा. तसं हे घराघरात पोहोचेली. बर. प्रत्येक घरात त्यांचा फोटो दिसेल तुम्हाला विखे विखे साहेब. पाटला. प्रत्येक घरात कमीत कमी 100% मतदान व्हायला पाहिजे. विरोधकांनी सुद्धा त्यांना मतदान करायला पाहिजे. मी या मताचा आहे. एवढी काम आहे ते. एवढे काम आहे. आता दोघे बाई म्हणते मला दहशत मिटवाय शिर्डी मुक्त दहशत मुक्त करायचं भयमुक्त अहो करायचंय. दहशत पाहिजे ना, दहशत व्हायला. अहो ते जरी आली तर कोणच्या हातात गळ्यात हात घाली द्या. ती काय याला का दहशत म्हणते का? हा. हा? लहान पोरगा असलं तर त्याला उचलून घेत्या, त्याच्या गळ्यात हात घाली द्या, चाला द्या. हा. कमीत कमी कुठं ते रोडवर आले तर तिथं उतरतील, पायी जातील लोकांबरोबर. बर हा? आता शरद पवार आलत आता उद्या ती गांधी येणार आहे त्या. अहो त्यांना म्हणा इथं उभे राहा ना. हा. तुम्हाला पार 4 म्हणून द्यायची कडू हा काय चालणार नाही. काहीच नाही. पार त्याला शरद पवार म्हणा तू उभा राह. हा. पार राहुल गांधीला म्हणा तू उभा राह इथं, हा तरी नाही येणार निवडून. काय शिजणार नाही कोणाला. कोणतंच काही शिजणार नाही. हा. नाही नमस्ते. नमस्ते. काय नाव तुमचं? अशोक नारायण वालजडे. बर काय काम करता? मी किराणा व्यापारात माझ्याला. किराणा व्यापार. बर व्यापार आहे. आता वातावरण तर बघता शिर्डीचं. हा आता तुम्ही आधी संगमनेर मध्ये होता, आता तुम्हाला शिर्डीला जोडले. शिवाय कसं होतं आधी विकास झाला का आता विकास झाला इकडे? पहिल्यापासून विकास चालू आहे त्यांचा. नाही नाही संगमनेर मध्ये तुम्ही होता. संगमनेरमध्ये जरी होतो आम्ही तरी आमच्या गावाला त्यांनीच विकास केलेला आहे सगळा. कोणी विखे पाटलांनी. त्यांनी कसं काय केलं इकडे सत्ता नसताना? मग हा 40 गावचा एरिया आहे ना आमचा. हा हा हा. त्या 40 गावच्या एरियामध्ये आम्ही. बर त्याच्यामुळे आमचं कारखान्याचं कार्यक्षेत्र असल्यामुळे आमच्या गावाचा पूर्ण विकास केलेला आहे त्यांनी.
पाण्याची व्यवस्था केली, लिफ्टच्या पाण्याची, हा 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 ऊसांसाठी, बर बर जमिनीसाठी पाण्याची व्यवस्था केली भरपूर. हा 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 काम आहे त्यांचं, भरपूर काम आहे. निवडण्याची गॅरंटी हा, हा पूर्णपणे निवडून यायची नाही. 1.5 लाखाच्या पुढे निवडून येते ते. 1.5 लाख आहे पुढं. हम्म. अजून गावात काय काय कामं केली त्यांनी? भरपूर कामं केली. हा रस्त रस्त्याची कामं भरपूर झाली. पार वस्तीत रस्ता केलेले पाणी? पाणी भरपूर आहे. लाईटी साहित्य हा, हा त्यांची काय आहे? त्यांची जी संस्था आहे त्या दवाखाना असलेला, शाळा असलेल्या, ती काय गोरगरिबाची नाही म्हणून चर्चा आहे इकडं. फुकट विलास करतात सगळे. आले असते का गावामध्ये? हा, हा, आमचं ग्रामदैवत आहे भैरोबा, हा. त्याला 50 लाख रुपये दिले साहेबांनी. हा. बस 50 लाख 50 लाख दिले. आज 4.5 कोटीचे कामं केलेले. विरोधकांचं एक तरी काम दाखव. तुम्हाला बोर्ड तरी गावात घुसले असेल, एखादी पाठी तरी दिसली का विरोधकांची? हा, हा. निळवंड्याचा पाठ दिला साहेबांनी. खर्चातून आम्हाला तळे भरण्यासाठी स्वतः पाईप दिले त्यांच्या कारखान्याकडून, आणि ते तळे भरून दिलेले. काय नाही, इलेक्शनचा चालू आहे. त्यांची काय येणार म्हणजे काय म्हणलाय तुम्ही? अहो पार कोणी उभं राहिले याच्यात हा. एरियामध्ये, शिर्डीमध्ये, हा. तर विखेच येणार, विखेच येणार? विखेच येणार. हा. त्यांचे पाट आहे, रस्ते आहे, घरकुलं आहे, पार नाही ते काम आहे. कोणी आजारी पडलं तरी त्यांच्या करताना गाड्या आहे, औषधं आहे, सगळ्या सोयी आहे. आज 3 पिढ्यापासून ते आमचे गाव 40 गाव एरियामध्ये त्यांच्याकडेच आहे. बर विकास आहे. विकास भरपूर करेले, हा विकास भरपूर झालेला आहे. बर आमच्या वाड्या वस्त्यावरती रस्ते, हा. पाण्याची सोय, हम्म. लिफ्ट. आता पाटाला पाणी सोडलं ते सगळे बंधारे भरून घेतले. बरोबर. हा हा, पाणी पाईप दिले. पहिले बी तळ पाट नव्हता तर लिफ्टे केले होते त्यांनी. प्रत्येक तळ्यात पाणी सोडलेलं हा. आहे. विरोधकांचं काय काम आहे इकडं? हा, गोगरेबाईंचं काय काम सांगता येईल? कुठं गोगरेबाईंचं काम काय इकडं? गोगरेबाईचं? अहो ती पहिल्यानंच उभी राहिली. ती फक्त सरपंच आहे, ओळखही नाही, पाळखही नाही. इतकं काम केलंय. हा. जवळजवळ 50 लाखाचं काम ठीक आहे, केलं. अशी प्रतिक्रिया बघायला मिळते. साहेब नमस्ते. नमस्कार. काय नाव तुमचं? शिपलापूरचे आम्ही बाळासाहेब गणपत नागरे. बर काय करता काम तुम्ही? शेती. शेती. काय विधानसभेला कसं होईल आणि काय होईल इकडं? विधानसभेला आपले विखे साहेबच निवडून येणार. विखे साहेबच. हा, काय गावात आम्हाला विरोधात लोक कुठे सापडते? ते असं आहे. आता आमच्या आजोबा सांगायचे इथं तळ झालं फादरा मला आमच्या जमिनी शहरी वड्यामध्ये, हा. तेव्हा पाणी नव्हती प्यायला. ते खासदार साहेबापासून त्यांचे आमचे लय उपकार आहे साहेबांचे. बरं. हा. ते तळ फुटलं होतं तर साहेबांनी कारखान्याच्या माणसातून दाबलं, पाणी साठवलं आतापर्यंत. हा, हा. तळ झाले, बंधारे झाली, रस्ते झाले. आम्ही जातो बाहेर नातेवाईकांक तर गेलो कमर का आमच्यावाली इथं आम्ही हवेत चालतो रोडला, हवेत. हा. पेट्रोल कमी लागत गाड्यांना. पाहुण्याची परिस्थिती अवघड बाहेर तालुक्यामध्ये. हा, हा. आमची बरंच खूप चांगली केली साहेबांना. बर आम्ही साहेबाला काही सुटती नाही. आमच्या आजच्या पंजापासून पहिलं पण तिकडं आहे. हा पहिलं आम्ही काही साहेबा मागायची हा. ती काही साहेबा आतापर्यंत मतदान करेल नाही, म्हणजे तुमचं वडील- करणार पण नाही. हा. वडिलांपासून आजोबापासून आमच्या बार. त्यांच्याकडं. हा, तिने कामं करले, मोठमोठे रस्ते काम आहे, हा. एवढं सुविधा आहे लोकांना. कारखानदारी जवळ आहे. हा. सुरतच्या काळात कारखाना काढला इथं आशिया खंडात पाहिला. हा, हा. लोकांचे ऊस गेले, लोकांना 2 पैसे भेटले, लिफ्टे आणले, गायांना घास करून घातले, दुधाचे पैसे लोकांनी खाले. हा. लोकांनी निधन धरला पाहिजे साहेबाबदली. आज दुधाला तर नाही शेतकरी नाराज आहे म्हणतो. दुधात जाऊ द्या साहेब, दुधाच चालला कोण एवढा कोणा दुधाच पिवा नाही हवा, कसं काय दुधा भाव राहील. नमस्ते. नमस्कार. काय नाव? बाळासाहेब गडाख. बर काय करता तुम्ही? मी शेती करतो. शेती करताय? हो. काय लोक निवार पेटली तिकडे, विखे पाटला निवडून द्यायचं म्हणते. हो, आता हा मतदारसंघ शिपलापूर गाव आहे, शिर्डी मतदारसंघात आहे. हा आणि मग आता ते आमचे राजे हा विखे साहेब, हा आणि गाव त्यांच्या मतदारसंघ असल्यामुळे ते गावामध्ये येतात, कोणाचं काय चाललंय विचारपूस करतात. हा आता मी शिपलापूरचा आहे. इथे एक दलित वस्ती आहे, काळूबाईचा पुढे पानवडीच्या अलीकडे. तिथं लाईटची सुविधा नव्हती. हा तर सहज माझ्यासारखे विचार साहेब आमच्याकडे सुविधा नाही लाईटची, हा लाईट नाही. ते म्हणे वायरमॅन लोकांना विचारलं, म्हणे लाईट आहे का? ते म्हणे नाही. तर 42 पोल आणि 1 डीपी. हा तिसऱ्याच दिवशी हा वायरमॅन लोक सर्वेला गेले हा आणि 2 महिन्यांच्या आत तिथं लाईट दिली पांढरदाऱ्यामध्ये. बरं. पांढरदारा आहे, काम आहे त्यांचं. त्यांचं काम आहे. हा म्हणजे सर्वसामान्याच्या प्रश्नाला त्यांनी हा. त्याची दखल घेऊन 2 महिन्यात त्या पांढरदाऱ्यामध्ये त्यांनी वीज दिली. म्हणजे पुढारी बिडारी कोण नव्हतं म्हणलं, बरोबर. सहज एक ग्रामस्थ म्हणला होता. तर त्यांनी एवढं मोठं काम दिलं. बरोबर, त्यामुळे तेच पाहिजे आमदार. तेच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी हा. का जो आम्हाला उमेदवार उभा केलाय हा. ते घोगरेबाई, हा तिच्या या गावातल्या लोकांना दरवाजा माहित नाही. त्या घोगरेबाईचा दरवाजा कुठे आहे बा, माहित नाही. माहितच नाही ना. हा कारण तिथं फोकसच नव्हता ना कुठे काय. हा हा
बाळासाहेब थोडताना कुठं उमेदवार मिळाला नाही म्हणून त्या बाईला त्यांनी उमेदवारी दिली. गणेश कारखान्यामध्ये ती काहीतरी भाषण केलं विख्यांच्या विरोधात, तर तिथं ते गांडूळ भाषण ऐकायला लोकांची गर्दी झाली. मग त्यांना वाटलं हे मोठे नेता आहे का काय बा, मग आता त्यांच्याकडे माणूस नाही कोणी, तोडीच तोड. विखे साहेबाकडे कारखाने आहे, दवाखाने आहे, शैक्षणिक संस्था आहे, एवढ्या परिसरातले लोक तिथं काम करतात आणि ही बाईच्या काय बा काहीच नाही. मग यांच्याकडे जर गेलो आपण आणि त्यांना जर म्हणलं ताई आम्हाला मतदान तुम्हाला केलं, आम्हाला काहीतरी नोकरी देता का, ती कोणत्या कुठून नोकरी देईल? तिच्याकडे संस्था नाही ना, कुठं नोकरी देईल? ती फक्त तिच्या पदासाठी तिला मला वाटतं की मी आमदार व्हावा, पण आमदार होऊन जनतेचे काम झाले पाहिजे ना, सुखात दुःखात सहभागी झाली पाहिजे ना. मग जनतेला जर काम नसलं तर तो जनतेचा राजा तोच राहणार. विखे साहेबांजवळ त्यांच्या चौथी पिढी, तर त्यांनी साखर कारखाने त्यांच्या पहिला महाराष्ट्रात पहिला झाला साखर कारखाना, आणि इतरच्या शेतकऱ्यांचा ऊस त्यांनी तिथं नेलेला आहे पाणी देऊन, स्वतःच्या लिफ्ट तयार करून. आणि एवढे विकास हे कोणी त्यांना महाविकास आघाडीला उमेदवार नाही म्हणून त्यांनी ते किरकोळ बाई उभी केली. तरुण मित्र आहेत आमचे, काय तरुण मित्रांचं म्हणणं आहे बघूया. दादा नमस्ते. नमस्कार. काय मोबाईल काय केलंय? साहेबांचा फोटो बाकी काय. सुजितदादांचा हो एवढं मोबाईलवर हो. का मोबाईलवर काय म्हणत आहे साहेब आमच्या. म्हणत आहे इथं? एवढं कशासाठी प्रेम तरुणांचं? कसं असतं, हा काम बोलते इथं फक्त विखे पाटलांचं. गेल्या 30-35 वर्षापासून साहेबांची सत्ता आहे. हा सत्ता असल्यामुळे साहेबांनी अनेक दृष्टिकोनातून इथं या गावासाठी कामं केलेले, झटलेले, आणि वैयक्तिक तो माणूस म्हणजे विखे पाटील घराणं हे माझ्यासाठी काय राजकारणामधला विषय नाहीये. विखे पाटील म्हणजे हा माझ्या काळजाचा विषय. बर एवढं प्रेम. मी साहेबांना म्हणजे साहेब कोणत्या पक्षामध्ये आहे काय हे सगळा विषय वेगळा, हा पण मी शेपलेट एक तुम्हाला इथं मनापासून सांगतो, साहेब हा या शिपलापूरचा या पंचकृषीतील साहेब हे 100% कोणत्याही पक्षात असू, कसे काम करत असू, पण साहेब हे आमचा काळजाचा विषय. ठीक आहे, हा जिथे साहेबांचा विषय आला तिथं आमचा विषय आला. हा आता भरपूर लोकांनी आजपर्यंत इथे येऊन राजकारण केलं, दमदाटी केली, मारहाण झाली. आता वैयक्तिक माझ्या बाबांवर पण गुन्हे चालू आहे या गावातून, ते गुन्हे माघार नाही घेतले, म्हणजे भरपूर आम्हाला अडचणी आल्या. पण ज्यावेळेस आम्हाला समजलं का नाही आपल्या माग कोणतरी एक चांगला माणूस आहे, त्या दिवसापासून आम्ही तिकडे गेलो आणि त्या दिवसापासून साहेबांचं काम करतोय. आणि जोपर्यंत आहे तोपर्यंत विखे पाटलांचंच काम करू, जोपर्यंत आहे तोपर्यंत विखे पाटलांचंच काम करू, हा माझा शब्द आहे. आणि कसं विकासा कामावर बोललं पाहिजे. आज उद्या कोणतरी येऊन उभं राहते, त्यांचा विकास काय अजून आम्ही तर त्यांना बघितलंच नाही. आचारसंहिता चालू झाल्यापासून कोणी त्यांना बघितलंय का आजपर्यंत? माझ्या मित्रांना विचारा तुम्ही, आजपर्यंत कोणी त्यांना बघितलंच नाही. कोणत्या उमेदवारी आता पुढच्या कोणत्या उमेदवारी त्यांना आजपर्यंत कोणी बघितलं नाही, त्यांची कामं माहित नाही. आम्ही कोणत्या प्रकारे त्यांना मतं देणार आहे? बरोबर आहे का नाही? काम बोलते इथं शेत, इथं काम, इथं विखे पाटील म्हणलं इथं काम बोलतं फक्त. साहेबांनी आजपर्यंत ह्या काही साऱ्या लाख रुपयाचा निधी दिला या गावासाठी. आमचा शेडगाव माळेवाडी रोड आहे, शेडगाव आश्वी रोड आहे, तो रोडचं काम स्वखर्चाने करून दिलं. त्या रोडचंही काम होतंय. आमचा शिपलापूर माळेवाडी रोड आहे, शेडगाव पुलाचं काम करून दिलं. शिपलापूर माळेवाडी रोड आहे, त्या रोडचं काम करून दिलं. दलित वस्त्यांसाठी, दलितांसाठी. विखे पाटील असतील, साहेब असतील किंवा सुजितदादा असतील, वैयक्तिक काय आपण जर तरुण पोर तिथे गेलो एखादं आपलं काम होतं 100%. मी काही कामं घेऊन गेलो ना आजपर्यंत, काही गरीब लोकांचे कामं घेऊन गेलो मी, काही गरीब लोकांचे कामं घेऊन गेलो, काही लोकांनी कामं करून दिले. नमस्ते. नमस्ते. तुमचं काय नाव? सागरीजी. कोण मित्र आहेत काय? हो मित्र आहे सगळे. सगळे मित्र आहेत. हो मित्र. काय तरुण पोरण काय आता कोणा पाठी माहिती गावात? नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय दादा विखे पाटील यांच्या काय केलं तरुणासाठी? अहो यांनी इतके भरपूर कामं केलेत ना, त्याला कामांना कुठं हेच नाहीत. सगळे कामं, जलजीवनचे कामं असू, फार रोजगार असू, सगळं MIDC आणली इथं शिर्डीमध्ये 502 एकरामध्ये. सगळ्या युवकांना सगळ्यांना तिथं रोजगार भेटणार आहे. सगळ्या गोष्टी सगळ्या तिथं विद्यार्थ्यांना रोजगार सगळं उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पाठीमागे सगळे विखे पाटील परिवाराशी सगळे एक उभे, सगळे खंबीरपणे उभे, सगळी जनता. ते कधी पण मदत करतात, कधी काम असो तिथं जनसेवा कार्यालयात गेले आपण काम घेऊन तिथं लगेच त्याच्यावर लगेच कारवाई लगेच होती, कामं पण लगेच फास्ट होतात. 1 ते 2 लाखाच्या लीड नाही येणार निवडून. 2 लाख. नमस्ते. बोला. कुठे निघाला असं टी शर्ट? आम्ही मालून जाईल दादा.
हा इथं मालुंज रिग्रस मालुंज हा इकडे कुठं चाललं इथं आशिल चाललोय. आशिविला हा. बर काय तुमच्या गावात तुम्ही गाव हेच का दुसरं गाव हेच इथं दोन्ही पण गाव आमचे. बर बर काय तुमच्याकडे काय परिस्थिती आहे निवडणूक? आमच्या इकडे अमोल खातर उभे आहे. अमोल खताळ तुम्ही हा. संगमनेर मध्ये तिकडे हा हा काय तिकडे कोण येईल आमच्याकडे 40 वर्षाहून काहीच विकास नाही झालेला आतापर्यंत. संगमनेर मध्ये हा दडपशाहीचं राजकारण घराणेशाही ही सगळ्या लोकांवर लादली गेलेली 40 वर्षात. हा. जेव्हा आपले खासदार माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील ज्यावेळेस आमच्याकडे आले हा. तेव्हा लोकांना एक सुटकेचा निश्वास घेता आला की आपल्याकडे कोणीतरी चांगलं काम हे करू शकतो. हा. पण काही निष्ठावंत काय म्हणतात त्याला काही आशा गाणी आमच्याकडे एक काम करायचा प्रयत्न केला की दहशतवाद केला धांदरफळ या सभेत. हा. तिथं जेवढं पब्लिक होतं त्या पब्लिकवरून असं वाटतं सुजयदादांचं द्वार हे फिरणार आहे. हा. काही लोकांना पैसे देऊन दंगली करून ते त्यांना तिथे थांबवण्यात आलं. दादांनी पण एक विचार केला की आपल्या हट्टापायी कार्यकर्त्यांना जीव नाही जाऊ म्हणून त्यांनी ती जागा शिंदे गाठाला सुटली. त्याच्यावर दादांनी अमोल खताळ हा एक चांगला म्हणजे वयश्री योजना असेल परत माझी लाडकी बहीण योजना असेल या योजना त्यांनी संगमनेर मध्ये कमीत कमी मोठ्या प्रमाणात 70% प्रमाणात जेवढा होतील तेवढा प्रयत्न त्यांनी केला. आता तुम्ही तुमच्याकडे शिवर गाव आहे तुमचं गाव हा, हे गाव हा. काय दोन्ही गावात काय विकास कुठले वाटतोय विकास तुम्हाला सांगतो आमचं मालुंजा असेल डिग्रस असेल आंबोरा असेल हे मान्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दत्तक घेतलेले गाव आहे. त्या गावांमध्ये आतापर्यंत जेवढा विकास मालुंजा डिग्रस आंबोर त्याचं झालं तेवढं त्यांच्या जे गाव विखे थोरातांकडे 40 वर्षापासून त्या गावांमध्ये आज जायला रस्ते नाही पाण्याची सुविधा नाही बायकांच्या डोक्यावरचा हंडा उतरलेला नाही अजून. त्याच्यामुळं तिकडं अशी परिस्थिती घराणेशाही ठेकेदारी हे सगळे काही तिकडे लादलेलं आहे. यांच्याकडे कार्यकर्ते कोण ठेकेदार कुठं चालला आजी कुठं निघाला सकाळ सकाळ आले होते इकडे दाव्याला आता या बर बोंद्रे सरांच्या. आलता काय मग आता आहे ना आम्हाला विखे पाटलालाच निवडून आलं पाहिजे आणि विखे पाटील आहे ना आम्हाला सगळ्या सहकार्य करत्या सगळं चांगलं आहे. अहो बस तुम्ही आता विखे पाटलांना नको दुसरं कोणा देवी असं नाही दुसरं नाही आम्हाला विखे पाटील पाहिजे. काय केलं विखे पाटलाने एवढं आमच्या विखे पाटलाने आमच्या इकडे लई गोष्टी भारी भारी केल्या पण आता आम्हाला आहे ना विखे पाटलालाच पुढं आणायचंय निवडून आणायचंय. शालीना ताईनं आमचे म्हाताऱ्या माणसाचे ते 3000चे ते हे पण काढले पैसे पण आम्हाला आता दुसरी का कोणी का जायचं नाही आम्हाला इखे पाटला पाहिजे. आणि इखे पाटलाने आम्हाला आता पाणी पण सोडलं पाटाने नाल्याने आमचं एकदम चांगलं झालं. आता आम्हाला प्यायला पाणी नव्हतं तर आता आमच्या एरीला उली पाणी आलं आणि आम्हाला त्यांनी बहिणी म्हणून पंढरपूरला पण नेऊन घरी आणलं चांगलं केलं. पण एकदम त्या दवाखान्यात पण आमच्या जर सगळ्या बाया डिलेव्हरीला जर गेल्या तर बिन खर्ची पण आमच्या घरी येत्या काय गरीबाला सगळ्याला समाधान वाटतं. नमस्ते नमस्कार काय नाव काका सुभाष मुरलीधर बोंद्रे शिपलापूर. शिपलापूरच बरं बोंद्रे गावात भरपूर लोक आहेत हो भरपूर आहे ना. कारण बरेच लोक बोंद्रे सरपंच बोंद्रेचा आहे ग्रामपंचायत बोंद्रेची आहे सोसायटी बोंद्रेची आहे म्हणजे गावात वोट जायचं वोट मध्ये दादागिरी आहे तुमची दादागिरी नाही मापात या बापा दादागिरी जे आपल्या बोलून त्याला मग काटा काढतो. हा इकडे कसं आहे शिर्डीमध्ये या ओके काय अडचण नाही. बोल ना विखे पाटलांना विखे पाटला हा कमळ आमचे पहिले खानदानी पासून आहे पंजाबपासून आजापासून विखे पाटील हा बदललं पाहिजे आता सरकार. नाही काही नाही आमचं काम होतं ना. काय केलं तुमचं पाणी आणलंय लिफ्टेवरून आता काल पवार साहेब म्हणलं पाणी आणलंय दुसरं पाणी आणलंय आमची आता पाऊस नाही एवढा आता तळ भरलंय. दुसरं गोष्ट माझ्या नदीन साहेब पण त्यांनी मला परवानगी दिलेली बर मला परवानगी मिळत नव्हती परवानगी दिलेली त्यांनी परवानगी पाणी आणा उचलायची किटीवरून अशी मी पाणी आणलेलं आहे 9000 किलोमीटर. त्यामुळे तीच पाहिजे माणसं तेच आपल्याला वगैरे नाही आपल्याला ती ओळखी तिने काही काम केलं तिला काम दाखवत काही काम आहे तिचं काहीच नाही एक काम सुद्धा नाही संपर्क गावात नाही काहीच नाही सगळे त्याचे लोक कुठं नाहीत आता एक भाड्याने द्यायचे नानाचे काय. आता आमच्या गावात असं आहे मी काय कोणत्या पदावर नाही ग्रामपंचायतच्या पदावर नाही किंवा सोसायटीच्या नाही किंवा काही नाही मी एक सर्वसामान्य माणूस आहे. पण माझे तळमळ बा आमदार या नात्याने विखे साहेब आहे आणि ते आपल्या मतदारसंघात मुंबईहून निधी आणून आपल्या मतदारसंघात गावगाव वाटतात. ते जर तिथे जर निवडून गेले त्यांना तर ते आपल्याला विकास कामं करतील आणि ते जर निवडून नाही आले बा तर आपले विकास काम होणार नाही. तरी माझ्या गावाला आणि परिसराला जे असतील आमचे नातेवाईक त्यांना मी हात जोडून सांगणार आहे की ही काय सोसायटीची निवडणूक नाही किंवा ग्रामपंचायत निवडणूक नाही किंवा कुठल्या पतसंस्थेची निवडणूक नाही. ही गाव लेवलला तुम्ही करा पण ही गाव लेवलची निवडणूक नाही ही डायरेक्ट विधानसभेची आमदारकीची निवडणूक आहे. तरी माझ्या सर्व नागरिकांना मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की आपण विखे साहेबालाच मतदान करून विखे साहेबाला निवडून आणावा आणि विखे साहेबाचा पक्ष त्याच्यावरच आमचं लक्ष आहे. तर एवढंच मी सर्वांना सांगू शकतो
का तटातोटीचं काय रुसवा फुगी असेल गावातल्या गावात हा. हे थोडी मनातून बाजूला ठेवा हा, हा, आणि गावातला माणूस तो गावातच मोठापणा असतो. हा. काय म्हणते गिरायक बरं आहे का बरं आहे म्हणायला काय हा चालू आहे हा. बर कधीपासून व्यवसाय हे जवळजवळ 40 वर्ष झाले. 40 वर्ष झाले तुझा व्यवसाय आहे. बर गिरायक असते गावात भरपूर काय हे म्हाताऱ्या माणूस आलो, म्हातारे लोक येतातच. पहिला आहे ना काळच वेगळा होता पहिला हा पहिलं तसलं खंडावरती असायचं हो. आता काय पैशावर झाले आता पैशावर हा आता गावात गाड्या येते प्रचाराच्या येते. हा कसं होईल इकडं मध्ये कोरोना झालता मला, हा तर बरेच दिवस आजारी होतो. हा कसं तरी वाचवलं देवानी मला. बर बर कसं कुठलं वाचला तुम्ही हं? कसं वाचला आता हे तिची त्याला माहिती भगवंताला. बर विखे साहेबांनी जरा थोडीशी मदत केली. त्यांनी काय मदत केली? त्यांनी फोन केला मग लगेच याला दवाखान्याला. हा मला कुणी घेत नव्हतं दवाखान्यात. इकडं हा आपले जेऊरबाई आणि तबानाना हं. यांनी फोन केला डायरेक्ट. हा 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 मग त्यांनी उचललं, यांना फोन लावला. विखे साहेबांना काय हा हा मग विखे साहेबांनी इकडे डॉक्टरला फोन केला, बर कुठं ऍडमिट झाला तुम्ही हे याला कोलेवाडीला. हा 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 बर मग तिथं दवा पाणी आपलं घ्यायचे. हम्म. काही थोडेफार पदरही गेले, हा हा पण सहकार्य लय केलं मला यांनी. सहकार्य केलं हो. बर त्यामुळं कोरोनातलं काम त्यांचं आहे हा हा तबानाना हम्म. जेऊरबाई हा यांनी हा हा साहेबाशी हे केलं. चांगले माणसं हो. विखे पाटील चांगला माणूस हा हा चांगलं. निवडून यायला पाहिजे परत हो यायला पाहिजे येणारच. ठीक आहे बाबा. विखे पाटील निवडून येणारच चर्चा करत सलून दुकानात पण त्या ठिकाणी बघायला मिळते सहकार्य थांबा काय म्हणताय सहकार्य गरजेचे. हा कधीही जातो मी त्यांच्याकडे, हा हा नाही म्हणणार नाही. हा 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 हो गोरगरिबाला खात्री आहेच आहे. न्याय तिथं. हा हा गरीब माणूस केला तरी न्याय आहे तिथं. न्याय आहे, त्यांच्यापाशी न्याय आहे. हा, हा हा, का एवढं साहेबांनी मला माझं घरकुलाचं काम करायला पाहिजे, हा, 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 एवढी मागणी माझी. हा. बस मग आता निवडणुकीला निवडणं मग येणारच नाही ते. त्यांच्याच मागायचं मी हो हा घरकुलाचं काम 100% करायला पाहिजे आम्ही त्यांच्याच पागाची मागे 100%. माळकरी माणूस आहे, हा सत्य बोलवतो. हा हा. काय होईल येणार 100% येणार. विखे पाटील हो माळकरी माणसं 100% बोलतो. ठीक आहे चला आबा आबा काय म्हणतो बघ, सांग थांबा. हा बोल. नमस्ते नमस्ते. नाही निवांत बसला निवड मग काय करावं. हा हा बोला. काय लोक सांगते खरं आहे हा अगदी खरं बरोबर. हा पूर्ण गाव आहे पुन्हा माग विखे पाटलांना. काय एवढी विखे पाटला माग काबर जायचं त्यांनी प्रगती केली आमच्या गावची. हा हा केली हा प्रगती केली हा रोड अमुक तमुक सगळं प्रगती केली. हा 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 बर मुरुम टाकली रोड त्यांच्या केली. पाठीमागं आहे. हा. ठीक आहे बाबा त्यांच्या पाठीमाग आहे. आमचं गाव आहे, आपलं गाव. ओके ठीक आहे थोडं उठून बरावा मला हे साहेब आहेत काय म्हणतो. नमस्ते नमस्ते काय नमस्ते. लय मोबाईल मध्ये काय स्टोरी बघ काय नाही नाही मोबाईल मध्ये ग्रुप तयार केलेला आहे. इके साहेबांचा ग्रुप आहे हा आमचा वाला. कट्टर कार्यकर्ता आहे मी इके तुम्ही साहेबांचा पाटलांचा. कार्यकर्ता आहे? हा, कट्टर. कधीपासून मला बरेच दिवसापासून त्यांचा कार्यकर्ता आहे. 40 वर्षापासून आपला काँग्रेसनी कुठलाही विकास करेल नाही आतापर्यंत. आणि जेव्हा भाजप याच्यामध्ये आले त्यावेळेस भाजपाचा सत्तेत आली त्याचपासून भाजपाचा भरपूर विकास झालेला आहे. वाटेल महागाई काहीच नाहीये. ही काँग्रेसच्या काळात याच्या दुप्पट महागाई असते. आता ही महागाई कमी झालेली आहे. बर जनतेला तसं वाटत असन महागाई महागाई महागाई, ही बिलकुल महागाई नाही. उलट भरपूर दिलेलं आहे जनतेला. लाडकी बहीण योजना दिलेली आहे. परत तुम्हाला सरकारी योजना झाल्या हा. त्यांचं काय मग इकडे विषय ही त्यांचा मुर्मीकरण. आता मी दररोज भाजीपाला विकतो. मी भाजीपाला विकायला कुठे जातो, कनकापूर, हांगेवाडी, कनुली, डिग्रस, मालुंज. इकडे रस्ते टॉपर करून ठेवलेले इखे पाटलांनी. त्याशिवाय इखे पाटलांशिवाय पर्याय नाही आपल्याला. आणि ते जोपर्यंत आहे तोपर्यंत आपला विकास होणार आहे. ज्या दिवशी जनता त्यांना निवडून देणार नाही आपला वाळवंट होणार आहे. बर इखे पाटील एक नंबर माणूस आहे आणि इखे पाटलांनाच निवडून देणार आम्ही. आणि गोगरे बाहेर निवडून विकास करतो म्हणते की त्यांचं काही काम नाही इकडे. त्यांचं काही काम नाहीये. त्यांनी आतापर्यंत जनतेसाठी काहीच केलेलं नाहीये. आता काय इकडे आमदारकीला काय करा इकडे यंदा कोणत्या आमदारकी आली की आता आमदारकी आली पण सांगून काय उपयोग नाही. हा ज्याला जे करायचं ते करणार. हा काय होईल इकडे तरी हं? काय होईल इकडे इके पाटलाच बनणार आहे. विखे पाटलं हो एवढं त्याचं कार्य एवढं हा
हे तलाव बिलाव कोणा बांधले, पाटाचं पाणी कोणा आणलं, त्यांनीच आणले. थोरात साहेब म्हणतात मी आणलं म्हणते त्यानं. कवा थोरात बाई आज उभी राहिले, काय थोरात बाई जवळ आज हा काय तिजवळ, हा. तिच्या जवळ एखादी संस्था तरी आहे का? गोखरे बाईकडे काय हा? कुणाकडे? कोणाकडे नाही के पाटील सोडून हा निवडून येतील हा? निवडून येतील का? 100% येणार. हा. लगेच बा नाव लिहून घ्या. हा पैसे ठेवायचे का? लावायची आपण. हा लावा, हा पण रोख पैसे नाही बरं का आज हा हा झाल्यावर. झाल्यावर हा. पण गॅरंटी निवडून यायची. हा? निवडून यायची गॅरंटी आहे. हो हा 100% येतील. काय केलंय तुमच्यासाठी अजून काय केलं? काय केलं ते आमच्या माझ्या एकट्या करता नाही केलं, अख्ख्या गावाकरता या परिसराकरता केले त्यांनी. हा ते काय बा माझ्या करता केलं म्हणून मी बोलत असं नाही, हा. सगळ्या परिसराकरता त्यांनी काय केलं. हा इथं 10 रुपये सुट्टी मिळत नव्हती या गावामध्ये, हा असं गावाची परिस्थिती होती. आता लाख कुठले पैसे, हा हा आता कोणी कोणत्या वाट्याला वावर येऊन देते नाही. हा हे बाई येतच मिळाले तर काय कोणता भाव हिशोबात करते नाही. हा, हा, हा. माणसं चांगली आहेत का? हा? चांगली माणसं आहेत का? मग चांगले वाईट आहे का? अहो, माणूस हा चांगलाच असतो साहेब. हा माणसाला वाईट मानता येईल का? एवढं कसं काय 8 वेळा निवडून कसं काय दिलं लोकांना? 7-8 वेळा हा? एवढे दिवस कसं काय निवडून दिलं? कामच त्यांचे कामच तेवढे. तर या एकूण प्रतिक्रिया खरं तर या सिबलापूर गावातून त्या ठिकाणी बघायला मिळत्या. खरं तर मेन चौकामध्ये आपण थांबलोय. लोक सांगतात इकडे थोडं पलीकडे गेलं की संगमनेर तालुका, इकडे गेलं की पारनेर आहे. अशा वेगळ्या त्या ठिकाणी गावातली लोक किंवा या भागामध्ये येतात. खरं तर सिबलापूरचं नेमकं म्हणणं काय होतं, कौल नेमका काय होतं जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. तर संपूर्ण गाव विखे पाटलांचं काम त्या ठिकाणी सांगते. अनेकांकडे गेलोय आपण, अनेक लोकांसोबत संवाद साधलाय, पण विखे पाटलाच्या कामाविषयी व्यतिरिक्त लोक त्या ठिकाणी बोला नाही. दहशतवाद विचार तर अजिबात या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाला नाही. विरोधकाकडे कोणतेही मुद्दे नसल्यामुळे त्या ठिकाणी ते फक्त एकच मुद्दा त्या ठिकाणी उचलून धरतात. त्यामुळे गाव कुठं त्यांच्या भूलथाप्याला बळी पडणार अशी चर्चा या भागातून बघायला मिळते. संपूर्ण ग्राउंड रिपोर्टमध्ये काही महिला भेटल्या तरी महिलांकडून सुद्धा सांगण्यात येते की विखे साहेबांनी मोठ्या प्रमाणात कामं केली. सर्वात महत्त्वाचे विरोधकातला एक सुद्धा माणूस त्या ठिकाणी आपल्यासोबत ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून कोणी बोलताना त्या ठिकाणी दिसला नाही किंवा आपल्याला त्या ठिकाणी भेटला नाही. त्यामुळे संपूर्ण गावामध्ये पारडं विखे पाटलांचं असल्याचं बघायला मिळते. कॅमेरामॅन अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, सिबलापूर.